ऐका ना माझं लोक बारी होय संदीप भाऊ 2 मिनिट देणार कट करू अहो सांगायचं नाही ना नाही हो साहेब आता आम्ही शिव्या खाऊन आलोय तिथं पिंपळवंडी आमचं कट केलं नाही आमची कट बघा आम्ही काय बोलत नाही याचा अर्थ आमचं कट करायचं मग साहेब ऐका ना त्यांचे करणार आहे त्यांचे करणार आहे हां मग पण नदीवरचं आहे ना त्यांच्या नदीवरचा जो विषय आहे ना मग याच्यावर आम्ही काय करायचं भाऊ आम्ही आमची शेती जळून द्यायची का याच्यावर बघा साहेब तुम्हाला काय आहे ना मला काय म्हणायचं याच्यावर मार्ग आहे मार्ग काढा तुम्ही चर्चा आता साहेबांना बोलला तुम्ही ऐका एक मिनिट तुम्ही या गोष्टी काय होते बरं मला एक सांगा आमच्याकडे राहतो हो साहेब तुम्ही आमदार साहेबांना फोन लावा आणि समोर समोर ऐका ऐका साहेब आता आमच्या लोकप्रतिनिधी म्हटलं तुम्ही बोललं पाहिजे ज्याने ऑर्डर दिली ना त्यांना बोलवायचं त्याला फोन लावा आम्ही त्यांच्याशी बोलतो तोपर्यंत इथून हालायचं नाही अजिबात हालायचं नाही पाणी चालू केल्याशिवाय कुणी ऐकलं लावायचं खरं आपण बोलू त्यांना सांगा ऑर्डर दाखवा बळच काय काय दोन मिनिटं बोलायचे काही जास्त नाही आम्ही काही व्हिडिओ शूटिंग काढत नाही द्यायची ऐका शांत शांत अहो तुम्ही आहे ना तिथं जाऊन आहे ना तुमचं काम करा बाकी सांगू नका काही बर बर तुम्ही थांबा तिथं ते डुकरे वगैरे येतील तिथं लावा भाऊ फोन आमदार साहेबांना चला राहून शेट लावा ना बघा आपल्या जिल्हा नाही सगळीकडचा प्रॉब्लेम आहे सगळ्यांकडचं आहे काय का मी बघा मी पण आपल्याच बाजूनी मी काही लोकांचं नाही मला मान्य मी काय म्हणतो माझा 2 मिनिटं सगळ्यांचाच आहे मान्य पण सगळ्यांना कोणाला इंटिमेशन नव्हती कोणाला मिस कॉल नव्हते काय नव्हते हे बरोबर आहे आणि शेतकऱ्याला बोल ना कोणी शेतकऱ्याला कमीत कमी कधी बाय कळवायला पाहिजे होतं एक महिनाभर कारण आता हे कुठलं सीजन आहे टमाटा मिरची हे सीजन आहे याच्याकरता 1 महिनाभर आधी कळवायला पाहिजे होतं ते कळवलं नाही आता हे जरी म्हणत असतील 3 दिवस राहिले तर ह्या ईट मध्ये ना तुमचे 2 दिवसात सुद्धा आहे ना सगळं नष्ट होते मग याच्याकरता आता यांनी ना वरून ऑर्डर आल्याप्रमाणे कट केली का नाही मी म्हणतो आता पंचनामे करायचे यांनी लिखी द्यावा आणि जी नुकसान भरपाई आहे ना ती यांनी आता लिखी देऊन टाका हे तर मान्य का नाही बघा 2 दिवसात आहे ना तुम्ही सांगा 2 दिवसात तुमचं काय झालं मग घातलेलं भांडवल पहिलंच एकतर निघत नाहीये शेतकरी सगळं कर्जबाजारी आहे ही गोष्ट मान्य आहे का नाही मग यानुसार आहे ना यांनी घातलेली भांडवल आहेत ना यांनी त्याचा आता लिखी द्यावा का आम्ही तुम्हाला लगेच देतो पंचनामे करून आणि आता लिखी द्यावा इथं बस मार्ग सांगा नक्की काय करायचं माझं काय बाजू घ्यायचं माझं काय बाजू घ्यायचं माझं बाजू घ्यायचं काय संबंध काहीतरी मार्ग काढला पाहिजे मार्ग आहे ना 2 मिनिटं नाही 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 होऊ द्या चालू होऊ द्या तुम्ही सगळ्यांसमोर सांगताय 2 मिनिटं तुम्ही आहे ना सगळ्यांसमोर सांगा लाईव्ह चालू आहे फेसबुक तुम्ही सांगा काही गोष्टी ऑफलाईन मध्ये बोलायच्या नाही नाही हे कट करा त्यांनी पहिलं सांगितलं बोला साहेब आपले पारदर्शक काम असं द्यायला हरकत नाही फेसबुकवर लाईव्ह चालू आहे तुम्ही माझं म्हणणं ऐक ना काही चालू द्या
काही गोष्टी मार्ग काढायचं म्हटलं ऑफलाईन मी करायला लागलो. 2 महिने काय फरक पडतो तुम्हाला? उगाच नाही जमा झाले, राहुल भाऊ. यांनी काय फरक पडतो तुम्हाला मला सांगा, काय फरक पडतो तुम्हाला? ऑनलाईन चालू आहे सगळं. 24 तारखेपासून हे पत्र निघाले. 24 तारखेला 24 तारखेपासून. आज किती तारीख आहे? 28. किती दिवस झाले? ऐका ना, 2 मिनिटं ऐका त्यांना बोलू द्या. बोला बोला बोलते ना त्यांना. मला सांगू द्या ना. 24 तारखेपासून पत्र निघालेले आहे आणि आज तारीख आहे 8 तारीख. बरोबर आहे की नाही? की टोटल 7 दिवसासाठी हा शटडाऊन आहे. त्याच्यातले किती दिवस गेलेत निघून? आम्हाला ते माहित नाही. राहिले पुढे बोला बरं. करायचं समजून घ्यायचं. एकेकाने कुणी बोलू नका, त्यांचं उद्या मग एकेकाने बोलू आपण. काय विषय नाही. पत्र आहे का? ऐका ना, ऐका, तुमचं पत्र थोडंसं बाजूला राहू द्या. पत्र कुणाही शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेलं नाही. पहिली गोष्ट ऐका, माझं पूर्ण बोलणं होऊ द्या, नंतर तुम्ही बोला. पहिली गोष्ट म्हणजे एखादा निर्णय घेत असताना समजा तुम्ही अचानकपणे आज आले, लाईट बंद केली आणि कट करून टाकले हे. जर तुम्ही एखादी गोष्ट करत असताना संबंधित शेतकऱ्यांना सांगायला पाहिजे होते की अगोदर त्यांना सूचना द्यायला पाहिजे, 8-10 दिवस 5 दिवस अगोदर सूचना द्यायला पाहिजे की असा असा प्रॉब्लेम आहे, असं 1-4 दिवस 10 दिवस बंद ठेवणार आहे किंवा कनेक्शन कट करणार आहे. अशा काहीतरी थोड्याशा कल्पना दिल्या असत्या, शेतकऱ्यांना त्याची जाणीव झाली, माहिती झाली असती. आणि बाबा त्याच्यावर काय तुम्ही एकतर पहिली गोष्ट ज्या वेळेला ह्या अशा गोष्टी करायच्या त्यावेळेला बाबा तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतील, संबंधित शेतकरी असतील, त्यांना एकत्रित घेऊन एक मिटिंग लावायला पाहिजे. त्याच्यामध्ये निर्णय करून या गोष्टी करायला पाहिजे. कॉपरेट केलं असतं सगळ्यांनी. हो, सगळ्यांनी केलं असतं सहकार्य ना. अचानकपणे कोणत्याही पद्धतीची सूचना न देता अचानकपणे निर्णय घेतला जातो, हा चुकीचा आहे मुळात साहेब. हा अन्याय आहे शेतकऱ्यांवर. हुकुमशाही झाली. हो, हुकुमशाही झाली. तुम्हाला सांगितलं कोणी? कसं आहे, आता काय आलं माहितीये का, आपल्याकडं जी कुकडी नदी आहे, आता फक्त पाणी आपल्याकडनं जे आम्हाला ते सांगू नका. 2 मिनिटं ऐका ना भाऊ. पाणी कुठे भरल्यात? आमच्याकडून 3 पट पाणी भेटायचं. एक मिनिट तुमच्याकडे पाणी किती किंवा काय तो साठा तुम्ही आमच्यासाठी राखीव ठेवायलाच पाहिजे होता. आणि आमच्या साठ्यातून तुम्हाला पाणी खाली सोडायचं काय अधिकार नाही. आमचं बंद करून तुम्ही खाली काय सोडता? एक मिनिट, त्यांचं बोलणं होऊ द्या, त्यांचं बोलणं पूर्ण होऊ द्या. आज मोटरी बंद आहे, वावरं जळतात पार. हे सीझन आहे भाऊ. या 2 महिन्यात जर कमावता आलं तर वर्षभर कमावता येईल. बरोबर आहे. हा? नाही आम्हाला सोसायला पाहिजे. आम्हाला वावरं इकायला पाहिजे. साहेब, जागा जमिनी आमच्या. बघा साहेब, जागा जमिनी आमच्या, पाणी आमच्या बापाचं, सगळं आमच्या हक्काचं. आणि तुम्ही आमच्यावर अन्याय करता. आज तिप्पट आम्ही पाणीपट्टी भरतोय. बरोबर आहे का? आम्हाला पाणी आम्ही मागणी दिली. आमच्या लाईटी बिलं बंद करा. आमच्या पाणी आम्हाला द्यावा. हा, ज्याने पाणीपट्टी भरली नाही ना, त्याचं कनेक्शन तुम्ही कट करा. काय आहे मला सांगा. एक दिवस बंद राहिलं ना. बोला एक काम. होळी हे एक मिनिट. हे भाऊ अख्ख्या भारतामध्ये काय म्हणतात ते? हो, शेठ. तालुक्यात भाऊ, नाही. ऐका ना, एक मिनिटं भाऊ. माझे आहे ना टोमॅटो क्षेत्रामध्ये अख्ख्या भारतात नावाजलं जातं. हा? आणि अख्ख्या याचं ना 5-25 कोटीचं नुकसान होईल. तुम्ही भरून देणार आहेत का आम्हाला? सुनील भाऊ, एक 2 मिनिट. मिनिटं त्यांचं ऐकून घ्या. त्यांना बोलू. कसं आहे माहितीये का, आता जे पाणी जे चालू आहे फक्त डिंबाच्या धरणातनं, डिंबे डावा कालव्यातनं फक्त 600 क्युसेक्स पाणी आपल्याकडे येते. शिरूर नगरपालिकेला प्यायला पाणी नाही तिथं. जरा एक मिनिट. अरे ऐकून घ्या. डोळ्याने पाहतो. काय म्हणतो आपण बोलणार आहे, पण त्यांचं ऐकून घ्या. 2 मिनिटं त्यांचं उद्या मग ऐकून घ्या. हे पोचारा नाही. माझं म्हणणं एकच आहे, जोपर्यंत आम्हाला अगोदर इंटिमेशन मिळत नाही तोपर्यंत आमची लाईट चालू करावी आणि आमच्या शेतकऱ्याला पाणी द्यावं. आम्हाला अगोदर नोटीस द्याव्या. पत्र कोणाला द्यायचं? आम्हाला पत्रक द्यावं. कोणालाच नाही. आम्हाला पत्रक द्यावं, अन्यथा आमची लाईट चालू करावी. 1-2 तुम्ही मिनिटं. ग्रामपंचायतला पहिलं पत्रक दिलतं का? येडगाव ग्रामपंचायत मीटिंग लावली होती का येडगाव मध्ये तुम्ही? ग्रामपंचायतीच्या शिवाय संबंध आहे का नाही? 2 मिनिटं. मी सर्वसामान्य शेतकरी, मी पट्टी भरतो, माझा अधिकार आहे, मी बांधू शकतो. गावातला प्रतिनिधी घेऊन मीटिंग लावली होती का? बंद मला करायचं काय म्हणायचे, तुम्ही तुम्हाला जे पाणी परवानग्या दिल्या त्याच्यावर काय जे नियम आणि अटी आहेत त्या वाचा जरा तुम्ही. का? मग आमच्या पट्टी का आली आहे? तुम्ही करायची. 2 मिनिटं ऐका. 2 मिनिटं माझं ऐकून घ्या. ऐका ना. दुष्काळ परिस्थिती होते ना, काय करायचं आणि काय नाही करायचं हे कलेक्टर तुम्ही अचानक लाईट बंद केल्यामुळे आज माझ्या घरात पाणी नाही प्यायला, मी काय करायचं? बरं, आम्हाला 2 दिवस सवलत देऊ शकताय का अजून तुम्ही? 2 दिवस
कमीत कमी तुम्हाला शेतकऱ्याला आहे ना, यांनी 1 महिनाभर आधी सूचना द्यायला पाहिजे होती. किती? 1 महिनाभर. कारण तुमचं आहे ना सगळ्या लावगडी आता झालेली आहेत. सगळं झालेलं आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.